Hello everyone. In this part, we are going to study molecular theory of surface tension. त्याआधी आपण सरफेस टेन्शनचे एक्झाम्पल कोणते आहेत ते पाहूया. वी नो एक्झाम्पल ऑफ रेनड्रॉप सो बबल स्मॉल ड्रॉपलेट ऑफ मर्क्युरी टेक स्पेरिकल शेप. सेकंड एक्झाम्पल वॉटर स्पायडर आर एबल टू वॉक ऑन द सरफेस ऑफ वॉटर. म्हणजेच वॉटर स्पायडर हे वॉटर सरफेसवर वॉक करू शकतात. थर्ड एक्झाम्पल रेन वॉटर डज नॉट पास थ्रू टायनी होल्स इन द फॅब्रिक ऑफ अम्ब्रेलाज टेंट्स रेनकोट एक्सेट्रा. म्हणजेच पावसाचे पाणी अम्ब्रेलामधनं टेंटमधनं आणि रेनकोटमधनं पास होऊ शकत नाही. नाऊ ऑल दीज फेनॉमिनॉन एक्झिस्ट बिकॉज ऑफ ॲन इंटरेस्टिंग प्रॉपर्टी ऑफ लिक्विड कॉल्ड सरफेस टेन्शन. म्हणजेच ही जी सर्व उदाहरणं आहेत ही सर्व उदाहरणं सरफेस टेन्शनची आहेत. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज द मॉलिक्युलर थेअरी ऑफ सरफेस टेन्शन. मॉलिक्युलर थेअरी काय आहे सरफेस टेन्शनची ती आता आपण पाहणार आहोत. अँड देअरफॉर हिअर टू स्टडी बिहेवियर ऑफ लिक्विड सरफेस वी नीड टू अंडरस्टँड द फॉलोइंग टर्म्स. अँड इन दॅट फॉलोइंग टर्म्स फर्स्ट टर्म इज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय आहे हे आपण आधी पाहणार आहोत. नाऊ वी नो दॅट द मॅटर इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. एनी टू मॉलिक्यूल अट्रॅक्ट ईच अदर. देअरफॉर द फोर्स बिटवीन द मॉलिक्यूल इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. म्हणजेच दोन मॉलिक्यूलमधला जो फोर्स आहे त्याला म्हणतात इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. देर आर टू टाईप ऑफ फोर्सेस, cohesive force and adhesive force. Now what is cohesive force? Cohesive force, that is the force of attraction between the molecule of the same substance, is called cohesive force or force of cohesion. For example, force of attraction between two air molecule or the force of attraction between the two water molecule. म्हणजेच दोन सेम प्रकारच्या मॉलिक्यूलमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट इज द कोहेजिव्ह फोर्स. Now here second type of is adhesive force. The force of attraction between the molecule of the different substance is called adhesive force or force of adhesion. म्हणजेच काय तर दोन डिफरंट प्रकारच्या मॉलिक्यूलमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट इज द अडेझिव्ह फोर्स. फॉर एक्झाम्पल द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ग्लास अँड वॉटर मॉलिक्यूल. जे ग्लास आणि वॉटर मॉलिक्यूलमधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज द अडेझिव्ह फोर्स. Or here another example, that is when we write on the paper, the ink stick to the paper. Or another example of adhesive force, when we write on a board, chalk particles stick to the board. This is also example of adhesive force. Now next definition is range of molecular force. पुढची डेफिनेशन आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. द मॅक्झिमम डिस्टन्स from a molecule up to which a molecular force is effective is called the range of molecular force. म्हणजेच जास्तीत जास्त एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला किती अट्रॅक्ट करू शकतो हे म्हणजे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. देअरफॉर द इंटरमॉलिक्युलर फोर्स आर इफेक्टिव्ह अप टू डिस्टन्स ऑफ 10⁻⁹ मीटर. म्हणजेच इंट्रामॉलिक्युलर फोर्सेस तर दोन मॉलिक्यूलमधलं मॅक्झिमम डिस्टन्स किती असू शकते, मॅक्झिमम रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स किती असू शकते 10⁻⁹ मीटर इन सॉलिड अँड लिक्विड. पुढची डेफिनेशन आहे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. अन इमॅजिनरी स्पियर ड्रॉन विथ द गिव्हन मॉलिक्यूल ॲज सेंटर अँड रेडियस इक्वल टू द मॉलिक्यूल रेंज इज कॉल्ड स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजेच गिवन मॉलिक्यूल सेंटर म्हणून कन्सिडर केला आणि त्याची रेडियस म्हणजेच त्या तो मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करतो ती मॉलिक्युलर रेंज म्हणजे रेडियस कन्सिडर केली आणि स्पियर आपण जर ड्रॉन केला देन दॅट इज कॉल्ड ॲज स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. नाऊ नेक्स्ट डेफिनेशन इज सरफेस फिल्म. द सरफेस लेअर ऑफ लिक्विड हुज थिकनेस इज इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड द सरफेस फिल्म. म्हणजेच लिक्विडची अशी सरफेस लेअर म्हणजेच ही वरची सरफेस लेअर किंवा थिकनेस जी लिक्विडमधल्या इतर मॉलिक्यूलला
अट्रॅक्ट करते, दॅट इज कॉल्ड ॲज सरफेस फिल्म. पुढची डेफिनेशन आहे फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. इट इज द सरफेस ऑफ फ्लुइड which doesn't experience any shear stress. For example, the interface between liquid water and air. Here in figure XY is the free surface of the liquid. म्हणजेच लिक्विडची किंवा फ्लुइडची जी वरची सरफेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हिअर XY इज द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. नेक्स्ट पॉईंट इज सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेअरी. या टॉपिकवर अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिस्क्राईब मॉलिक्युलर थेअरी ऑफ सरफेस टेन्शन और डिस्क्राईब सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेअरी. नाव हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर that water containing vessel. Now here as shown in figure XY is the free surface of liquid and x dash y dash is the inner layer parallel to xy at a distance equal to range of molecular forces. Hence the section x dash and y dash that is near the surface of the liquid act as a surface film. म्हणजेच x dash आणि y dash according to definition काय आहे surface film. Consider now the three molecule in the liquid. Now molecule A lies within the liquid. आता ह्या लिक्विडमधले आपण 3 मॉलिक्यूल कन्सिडर करणार आहोत. यापैकी A मॉलिक्यूल दॅट इज कम्प्लिटली विदिन द लिक्विड. Here in B molecule part of the molecule is outside of the liquid, and here that is C molecule half part is lies within the liquid and half part is lies within the air. And therefore we are going to consider behavior of these three molecule. आणि म्हणून आपण ह्या तिन्ही मॉलिक्यूलचं बिहेवियर काय आहे आणि मग त्यावरून सरफेस टेन्शन काय आहे हे पाहू. फर्स्ट, molecule A is deep inside the liquid. Therefore that is acted upon by equal cohesive force in all direction. हा लिक्विडच्या इनसाईड आहे ए मॉलिक्यूल आणि म्हणून इतरही लिक्विड मॉलिक्यूल आजूबाजूला असल्यामुळे सर्व डायरेक्शनला तो काय होतो, कोहेजिव्ह फोर्समुळे अट्रॅक्ट होतो. and therefore thus the net cohesive force acting on the molecule A is 0, and therefore that the net cohesive force acting on the molecule A is 0. Molecule B lies within the surface layer and below the free surface of the liquid. A large part of sphere of influence is inside the liquid and small part of the sphere of influence lies in air. Due to this, strong downward cohesive force acts on the liquid molecule. The adhesive force acting on the molecule B due to air molecule above it and within its sphere of influence is weak. म्हणजेच काय तर लार्ज पार्ट स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मॉलिक्यूलचा लिक्विडमध्ये आहे आणि स्मॉलर पार्ट एअरमध्ये आहे आणि म्हणून याच्यावर स्ट्रॉंग कोहेजिव्ह फोर्स ॲक्ट होतो. अँड देअरफॉर ॲज अ रिझल्ट द मॉलिक्यूल बी ॲट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड आणि म्हणून हा मॉलिक्यूल बी लिक्विडमध्ये अट्रॅक्ट होतो. नाव हिअर कन्सिडरिंग द मॉलिक्यूल सी. नाव हिअर which lies half part of the molecule lies within the liquid and half part in air. Now here as a result molecule C also get attract inside. This is because the density of air is less than that of a liquid and therefore here cohesive force is strong than that of the adhesive force and therefore here that try to pull the molecule inside the liquid surface and therefore that the molecule C also get attracted inside the liquid. Thus all these three molecules that are acted upon by an unbalanced net cohesive forces directed into the liquid. Therefore the molecule in the surface film are pulled inside the liquid.
This minimize the total number of molecule under in the surface film. As a result, the surface film remains under tension. The surface film of a liquid behaves like a stretch membrane, and therefore this tension is called as the surface tension. Force due to surface tension acts tangential to the free surface of a liquid. आणि म्हणून सर्व मॉलिक्यूल सरफेस फिल्ममधले दॅट इज ॲक्टेड अपॉन बाय अनबॅलन्स नेट कोहेझिव्ह फोर्समुळे ते लिक्विडमध्ये ॲक्ट होतात, ॲट्रॅक्ट होतात आणि म्हणून टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल जे आहे सरफेस फिल्ममधले दॅट आर मिनिमायझेस, ते कमी होतात सरफेस फिल्ममधले मॉलिक्यूल्स. आणि म्हणून दॅट द सरफेस फिल्म बिहेव ॲज ए स्ट्रेच इलॅस्टिक मेम्ब्रेन. आणि म्हणून सरफेस फिल्म जी आहे ही ताणलेल्या पडद्याप्रमाणे होते. अँड देअरफॉर धिस टेन्शन इज नोन ॲज सरफेस टेन्शन. यालाच म्हणतात सरफेस. आणि म्हणून सरफेस फिल्मवर टेन्शन निर्माण होते त्याला म्हणतात सरफेस टेन्शन.